सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये। समोर झाडावर तुम्हाला पण खारुताई दिसते का बघा। अशी ही खारुताई मी रोज बघत असते। सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकायला, खारुताई बघायला खूप छान वाटतं आणि मला ती एक सवयच झालेली आहे। स्वामी समर्थ। सकाळी सकाळी खारुताई बघितली। कावळ्यांचा आणि चिमण्यांचा पण खूप आवाज चालू होता, त्यामुळे मी त्यांना बघायला बाहेर आले। म्हटलं काय झालंय यांचं। खूप छान वाटतं असं कावळ्यांचा आणि चिमण्यांचा आवाज सकाळी सकाळी ऐकायला आणि रोज सकाळी त्यांचं असंच चालू असतं। पोपट पण येतात, त्यांचा पण आवाज खूप जोरात असतो, त्यामुळे आमची मनी म्याऊ पण बाहेर येते आणि त्यांच्याकडे बघते। तिला असं वाटतं की मी त्यांना पकडावं, पण तिच्या हातात ती काही सापडत नाही, ही इथूनच उड्या मारत असते। कशी गेली सगळ्यांची दिवाळी? खूप छान गेली असणार। चला, दिवाळीची कामं आता संपलेली आहे। आता रोजच्या रुटीनला आपली सुरुवात झालेली आहे। ही तर सर्व ताईंचीच झालेली असेल। सकाळी सकाळी बाहेर मी आले होते बघायला, असं तर मी रोजच येते, पण आज काम सोडून मी बाहेर बघायला आले, कारण कावड्यांचा आणि चिमण्यांचा खूप आवाज येत होता। खूप चिवचिवाट त्यांचं चाललं होतं। मला असं वाटलं त्यांची काही भांडणं चालली की काय, कारण त्यांची भांडणं पण होतात पक्ष्यांची पण त्यांचं काय माहिती काय झालेलं होतं। खूप आवाज येत होता आणि त्यात मला खारुताई पण दिसली। खूप छान वाटतं खारुताई बघायला। केव्हा केव्हा खारुताई वरती पण येते, एक दोन वेळा वरती पण आलेली आहे ती, एक वेळा तर घरात पण आली होती। म्याऊचा चालला आहे आरडाओरडा। सकाळी सकाळी आज मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण मिस्टरांचा डबा द्यायचा आहे। आज पूजा नाही, पूजा स्वयंपाक झाल्यानंतर करणार आहे। पहिले स्वयंपाक बनवते। वांग्याची भाजी आणि चपाती असा मी स्वयंपाक बनवणार आहे। मला खरं तर भरून वांग्याची भाजी करायची होती, पण ती वांगी जेव्हा मी कापायला घेतली त्यावेळेस त्यामध्ये खूप किडे निघले, त्यामुळे मी आता छोट्या छोट्या फोडी करूनच वांग्याची भाजी करणार आहे। मी बनवणार होते भरून वांग्याची भाजी, पण ज्यावेळेस मी वांगे कापायला घेतले त्यावेळेस वांगी बरीच किडकी निघाली। देठाच्या खाली सुद्धा छोटे छोटे बीळ असतात, त्यामध्ये बारीक किडे असतात, त्यामुळे मी वांग्यांच्या छोट्या छोट्या फोडी केल्या। कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून वांगी स्वच्छ धुवून घेतली। तेलामध्ये हळद आणि मीठ टाकून वांगी छान परतली। बारीक गॅसवरती वांगी छान तेलामध्ये परतली जातात, तोपर्यंत खाली मी पीठ मळून घेते, म्हणजेच आपले कामं लवकर होतात। चपात्यांचा पीठ मी कशा पद्धतीने मळते ते पण तुम्हाला सांगते। परातीमध्ये थोडे मीठ घेते। मीठ तर सर्व ताई घेत असतील। मीठ घेतल्यानंतर त्यामध्ये वरून पीठ घालते। पिठामध्ये थोडे थोडे पाणी करून पीठ मळायचे। मी एकाच हाताने पीठ मळते। आपल्याला पातळ किंवा घट कसे पीठ लागते त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचे। मी पातळ करते, कारण घट पीठ जर केले तर पटकन चपाती लाटल्या जात नाही, हात पण दुखतात। पातळ पिठाच्या चपात्या सरळ सरळ लाटल्या जातात आणि फुगतात पण छान। पीठ मळत असताना परातीखाली एक कापड घ्यायचा, त्यामुळे परात सरकत नाही। मला सवय झालेली आहे, त्यामुळे मी खाली कापड घेतलेला नाही, पण ज्या ताई किंवा ज्या मुली नवीन असतील त्यांनी कापड घ्यायचा खाली। वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि जिरं याचं वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तेल तापल्यानंतर जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते टाकलं। वाटण छान परतू दिले, त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर अशी टाकली। वांगे परतताना आपण हळद आणि मीठ वांग्यांमध्ये पहिलेच टाकलेलं होतं। वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकले। एक 5 मिनिटानंतर जे वांगे आपण परतलेले होते ते टाकले आणि वरून गरम पाणी टाकले। भाजीचं मी लाईटीच्या शेगडीवरती ठेवलेलं आहे आणि गॅसवरती चपात्या करून घेणार आहे, म्हणजे लवकर स्वयंपाक होईल आणि आपला गॅस पण कमी लागतो। वांगे हळदी मिठामध्ये ज्यावेळेस मी परतले त्याच वेळेस मी मीठ टाकलेलं आहे। आपल्याला हवं तेवढं पाणी आपण या भाजीमध्ये टाकायचं। आपल्याला किती रस्सा लागतो किंवा किती रस्सा यामध्ये मावू शकतो। भाजीला आपल्या छान उकळी येते, तोपर्यंत दुसरीकडे चपात्या करून घेते, म्हणजे आपला स्वयंपाक तयार होईल।
स्वयंपाक माझा झालेला आहे, भाजी पण झाली आणि चपात्या पण झाल्या. आता किचन ओटा आवरून घेते, भांडी तसेच बेसिंगमध्ये टाकते आणि पहिली पूजा करून घेते. भाजी आणि गॅस बंद केला. हे जे राहिलेलं पीठ आहे हे फ्रीजमध्ये असंच ठेवून देते, कारण चपात्या खूप जास्त होतील. आज खूप कपडे होते धुवायला. बाहेर पावसाचे पण वातावरण आहे, अजिबात ऊन नाही. कपडे वाळतात का नाही ते पण नाही सांगता येत. ऊन जर तापले तर कपडे खूप छान वाळतात, नाही तापले तर तसेच आंबट ओले राहतात आणि त्या कपड्यांचा वास पण येतो. तरी पण मी जीनच्या ज्या पॅन्टी आहे त्या धुवून टाकल्या, रात्री फॅन खाली वाळायला टाकल्या की सुकून जातील रात्रभर. चला, ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला तो पण शिवायचा आहे आज, कारण दिवाळीला जो ब्लाऊज मी शिवणार होते तो ब्लाऊज शिवायला वेळच नाही मिळाला. आज थोडा वेळ आहे तर म्हटलं जेवढा होईल तेवढा तरी आपण शिवून घ्यावा. दिवाळीच्या ज्या पणत्या लावलेल्या होत्या दिवे ते पण उचलून ठेवले आणि जे तेलाचं चिकट झालेलं आहे ते पण मला आज धुवायचं होतं. बाल्कनी तशी मी एकदा धुतली होती, पण परत भाऊबीजेला जे दिवे लावले त्या दिव्यांचं तेल सांडलेलं आहे तर पूर्ण चिकट झालेलं आहे. जाळामध्ये खूप कचरा आणि गवत झाले होते. हवा आली की वरती जे जाळ आहे मोठे मोठे, त्या जाळांचा पूर्ण पालापाचोळा येऊन या कुंड्यांमध्ये असा पडतो. पूर्ण हे असं तेलकट झालेलं आहे. घेते धुवून आता, थोडं ऊन पण तापलेलं आहे, जाईल वाढून. दिवे लावलेले असतात, दिव्यांमधलं तेल खाली सांडतं. त्या तेलाच्या याच्यावरून जर पाय घसरला तर पडण्याची शक्यता असते, त्यामुळे बाल्कनी पण धुवून घेते. आता 2 वाजलेले आहे. आज शनिवार असल्यामुळे सागरला खिचडी बनवून देते आता गरम गरम. बटाटा पहिले कापला आणि तेलामध्ये मी असा परतून घेते. आता कढईमध्ये तेल तापलेले आहे, त्याच तेलामध्ये मिरच्या कापून टाकते आणि साबुदाणा टाकते. तो छान परतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि जो बटाटा तेलामध्ये करून घेतलेला आहे तो टाकणार आहे. मी अशीच खिचडी बनवते. ज्या ताई रोज ज्या नेहमी बघतात त्यांना माहिती आहे. मिरच्या पण इथं कट करून घेतलेल्या आहे. मोठ्या मोठ्याच मिरच्या ठेवलेल्या आहे, जास्त बारीक नाही केलेल्या. आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करू शकतो, पण मी अशाच कापून घालते आणि शेंगदाण्याचं कूट मी खलबत्त्यामध्ये कुटते खिचडीसाठी. मिक्सरमध्ये काढत नाही, खलबत्त्यातच कुटून मी खिचडी करते. ज्या कढईमध्ये आपण बटाटा परतलेला होता त्याच कढईमध्ये तेल टाकले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकली. मिरची झाल्यानंतर बटाटा आणि साबुदाणा टाकला. 1-5 मिनटं साबुदाणा छान परतून घेतला. साबुदाणा 5 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये कूट टाकायचं. मी खलबत्त्यामध्ये जे कूट केलेलं होतं ते टाकलं. खिचडी बनवून झालेली आहे आणि लाईटीच्या शेगडीवरती एका साईडला दूध पण तापायला ठेवले.
कारण आज दूध तापवलेले नव्हते. इथं छान आपलं दूध तापतं आहे आणि खिचडी आपली तयार झालेली आहे. छान अशी मोकळी मोकळी झाली. काही वेळेस खिचडी अशी चिकट होती पूर्ण. जर साबुदाणा जास्त भिजलेला असला किंवा चांगला नसला तर तशी खिचडी होती, पण ही मोकळी मोकळी झालेली आहे. साबुदाणा पण छान लागलेला आहे आपल्याला. आता खिचडी ओट्यावरती कपडा मारून घेते. पातेलं वरती ठेवायचं आहे त्यामुळे इथंच खाली ठेवलं आहे. एकदा कपडा मारते म्हणजे मुंग्या होणार नाही. काही वेळेस मुंग्या किंवा काक्रोच होतात. असं जर खरकटं किचन वाट्यावर असलं तर. ज्या साड्यांना फॉल लावलेले होते त्या साड्यांना शिलाई करत होते. असं रोजचंच काम माझं चालू असतं. आणि आमच्या इथं दिवाळीचं जे सब्जा म्हणतात त्याला, तो वाटप चालू होता. घरपोच आणून दिला. तसं तर तिथं जाऊन कुपन मिळतं. सर्व खाली बघते. चिवड्याचे पोहे, रवा, बेसन पीठ, मोती साबण, डालडा, मिठाचं पॅकेट, साखर पावडर, उटणे आणि डाळ्या, एवढं सामान मिळालेलं आहे. दरवर्षीच वाटतात ते असं सामान. खूप मोठा कार्यक्रम होता. तिथं सौरभ गेलेला होता पण त्याने काही आणलं नाही, कारण मुलं असं काही आणत नाही. लाज वाटते मुलांना असं काही आणायला. चला परत आहे तसं भरून ठेवते. छोटी तेलाची बॉटल आहे.